आतापर्यंत अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की पुरावा न सापडल्यामुळं मुख्य आरोपीने जरी गुन्हा कबूल केला तरी त्या प्रकरणाचा उलगडा होत नाही। मध्यंतरीच्या काळात एक अशाच प्रकारची वेब सिरीज व्हायरल झालेली होती। त्यामध्ये पती आपल्या पत्नीचा खून करतो, दोघांमध्ये झटापट होते आणि शेवटी पत्नी घसरत घराच्या पायऱ्यांच्या खाली जाऊन पडते, जिथे तिचा मृत्यू होतो। या कहाणीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पतीनं ज्या शस्त्राने पतीचा खून केलेला होता ते पोलिसांना कधीच सापडत नाही। गुप्तहेर आणि पोलिसांनी पतीला दोषी ठरविण्यासाठी सर्व मार्ग अवलंबले, पण शस्त्र जप्त न झाल्यामुळं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं। पतीला ते माहीत होतं की जर हत्येचं शस्त्र पोलिसांना मिळालं तर त्यांना न्यायालयात त्याचा फायदा मिळेल, त्यामुळे त्याने ते शस्त्र पोलिसांच्या हाती लागूच दिलं नाही। या कहाणीचा सांगण्याचा मुख्य उद्देश असा आहे की एका घरात टीव्हीवर अशाच प्रकारची कहाणी सुरू झालेली होती। त्या घरातील 52 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरने हे वेब सिरीज पाहिली आणि यानंतर 30 जुलै 2026 रोजी घडलेल्या एका घटनेनं त्या खुनाची आठवण करून दिली। नेमकं कशाप्रकारे हे सर्व कट कारस्थान केलं होतं, त्यानंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात कसा आला आणि नेमकं प्रकरण कशामुळे घडलं होतं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। दिल्लीतील या कुटुंबात पती कमल वय वर्ष 62, पत्नी कोमल वय वर्ष 50 आणि त्यांची 26 वर्षाची जुळी मुले, एक मुलगा आणि एक मुलगी राहत होते। मुलगी नोकरी करत होती आणि मुलगा शिक्षण घेत होता। हे कुटुंब 4 मजली इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहत होतं। याच इमारतीत कमलचे आईवडील आणि भावाचे कुटुंबही राहत होतं। सर्व काही सुरळीत सुरू होतं, परंतु काही काळापासून कमल आणि कोमल यांच्यात वाद होण्यास सुरू झाले होते। 30 जुलै रोजी मुलगा नोएडा येथे लायब्ररीत अभ्यास करण्यासाठी गेलेला होता। दुपारी त्याने आईला फोन केला, पण तिने काही फोन उचलला नाही। त्याने बहिणीला विचारलं, तिनेही आईला फोन लावला, मात्र आई फोन उचलत नसल्याचं तिने सांगितलं। त्यामुळे मुलगा हा घरी परतला। घराची चावी त्याच्याकडे होती। तो दुसऱ्या मजल्यावर गेला आणि त्याने कडी उघडली, मात्र आतमध्ये जाताच त्याला धक्का बसला, कारण ड्रॉइंग रूममध्ये सोफ्याजवळ त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि तिचा मृत्यू देखील झालेला होता। मुलांनी आरडाओरडा केला। घरातील इतरही लोक गोळा झाले आणि तिला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। दुपारी 12-12:30च्या दरम्यान हा खून झालेला होता। यामध्ये एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोमलचा पती कमल हा घरातून गायब झालेला होता आणि त्याचा मोबाईल देखील बंद होता। काही दिवसापूर्वी तो मुंबईहून परतला होता, त्यावेळी त्याची एका महिलेशी त्या ठिकाणी ओळख झाली होती। मात्र दुसऱ्या एका बाजूने असंही सांगण्यात येतंय की पती पत्नीमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता। कमलला दिल्लीत एक मालमत्ता खरेदी करायची होती आणि ती स्वतःच्या वडिलांच्या नावावर ती करायची होती, मात्र कोमलचा त्याला प्रचंड विरोध होता। तिला ती मालमत्ता स्वतःच्याच नावावर हवी होती आणि याच मुद्द्यावरून त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती। CCTV फुटेज तपासले असता कमल दुपारी घरातून निघाल्यानंतर 2 बँकामध्ये गेला आणि तिथून त्याने अनुक्रमे 5 लाख आणि 2 लाख रुपये काढले आणि त्यानंतर तो स्कूटरवरून दिल्ली मथुरा हायवेच्या दिशेने गेल्याचं दिसून आलं। घटनेच्या 4थ्या दिवशी म्हणजे पोलिसांना मिळालेल्या खबऱ्याच्या माहितीनुसार कमलला मथुरेतून अटक करण्यात आली आणि दिल्लीला आणण्यात आलं। चौकशी दरम्यान त्याने त्याचा संपूर्ण कट कसा घडविला ते स्पष्ट केलं। खून करण्याच्या 2 दिवसापूर्वी कमल मुंबईहून आला होता। पत्नीशी भांडण झाल्यानंतर तो टीव्हीवर वेब सिरीज सांगितली आहे ती पाहत होता। त्या कथेमध्ये दाखवलं होतं की मायकल पीटरसन नावाच्या पतीने आपल्या पत्नीची कशा प्रकारे खून करून तिची विल्हेवाट लावली आणि शस्त्र कशा प्रकारे लपवून ठेवलं, ज्यामुळे पोलीस ते शोधू शकले नाही। हे पाहून कमल यालाही वाटलं की मी जर अशाच प्रकारे खून केला आणि शस्त्र लपवलं तर ते पोलिसांना सापडणार नाही आणि तो पोलिसांच्या तावडीतून वाचू शकेल। यानंतर त्याने बाजारातून एक तलवार खरेदी केली। 30 जुलै रोजी मुले बाहेर गेल्यानंतर तो संधीची वाट पाहत होता। कोमल बाल्कनीत कपडे वाळत घालत असताना त्याने मागून तिच्या डोक्यावर तलवारीने आणि कात्रीने वार केला। कोमल खाली न पडता ओरडू लागली। तिचे सासरे म्हणजे कमलचे वडील हे खाली राहत होते। त्यांनी आवाज ऐकून आपल्या पत्नीला वरती काय चाललंय ते पाहायला सांगितले, मात्र हे दररोजचं भांडण समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। कमलने कोमलला ओढत ड्रॉइंग रूममध्ये आणलं आणि तिच्यावर तलवार आणि कात्रीने 8 ते 10 वार करून तिचा खून केला। हे सर्व त्याने अवघ्या 10 मिनिटात केलं। त्यानंतर त्याने काही मिनिटातच रक्ताने भरलेले जे कपडे होते त्यानंतर त्याने आंघोळ केली, नवीन कपडे घातले आणि कपाटातील 5 लाख रुपये रोख रक्कम घेतली आणि स्कूटरवरून तो बँकेत गेला। बँकेत गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याने 7 लाख रुपये काढले आणि मथुरेच्या दिशेने तो पळू लागला। त्याचा इरादा होता नेपाळला पळून जाण्याचा, परंतु बॉर्डरवर पोलीस तपासणी जास्त असेल या भीतीने तो मथुरेतच थांबला। मात्र ज्या पद्धतीने घटनेची माहिती सर्वत्र झाली, तपास सुरू असताना काही खबऱ्यामार्फत 4थ्या दिवशी तो गोरखपूर मार्गे नेपाळला जाण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांना कळालं।
कमल याला मथुरेतून पकडण्यात आलं. कमल याला पकडल्यानंतर त्याने खुनाची तर कबुली दिली, मात्र त्याने ज्या पद्धतीने वेब सिरीज पाहिली होती ती एकच गोष्ट त्याच्या लक्षात होती. त्यासाठी वापरलेलं जे काही हत्यार होतं, तलवार, ती कुठे फेकली हे मी पोलिसांना सांगणार नाही असं तो म्हणत होता. पोलीस तपास करत असताना काही CCTV फुटेजमध्ये तो स्कूटरवरून जाताना त्याच्याकडे एक लांब बॅग असल्याचं दिसलं, ज्यामध्ये ती तलवार असण्याची शक्यता आहे. पोलीस कोठडीत असूनही कमलने शस्त्राची जागा उघड केलेली नाही. द स्टेअरकेस सिरीजच्या प्रभावामुळे त्याला अजूनही वाटतं की जर हत्यार सापडले नाही तर न्यायालयात त्याच्यावर दोष सिद्ध होणे कठीण जाईल आणि आपली निर्दोष सुटका होईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून हत्येचे शस्त्र सापडणार की नाही आणि न्यायालयात काय घडणार हे खटला सुरू झाल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी कमल याने सर्व गुपित कांड करून ठेवलेलं आहे. या वादाच्या पाठीमागे प्रॉपर्टीज होती की अजून दुसरं काही कारण होतं याचाही पोलीस तपास करत आहेत. मुंबईच्या प्रवासात भेटलेली महिला आणि कमल यांचा काय संबंध होता हे देखील पोलीस शोध घेत आहेत. आता हे प्रकरण न्यायालयात ज्यावेळी येईल त्यावेळी यामध्ये काय पुरावे सादर केले जातात आणि कमल याला त्याची काय शिक्षा होते हे येणारा काळच सांगेल. सध्या तरी एवढेच. पुन्हा भेटूया नवीन घटनेसह. तुम्ही देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. धन्यवाद.